यदि यहन्न वर्तेय जातु कर्मण्य तन्वितः मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. पुन्हा बघा, यदि ह्यहन्न, तर यदि मधल्या दीच्या खाली आघात, यदि ह्यहन्न अनुस्वाराचा न, वर्तेय वच्या खाली आघात अनुस्वाराचा य, वर्तेय, जातु कर्मण्य कच्या खाली आघात, मच्या खाली आघात, कर्मण्य, तंद्रितः तच्या खाली आघात, मम वर्तमान वर्तन्ते वच्या खाली आघात, वर्तन्ते मध्ये वच्या खाली आघात, तच्या खाली आघात, वर्तन्ते, मनुष्या नुच्या खाली आघात, पार्थ सर्वशः सच्या खाली आघात. पुन्हा एकदा बघा, यदि दीच्या खाली आघात, ह्यहन्न अनुस्वाराचा न, वर्तेय वच्या खाली आघात अनुस्वाराचा य, कर्मण्य कच्या खाली आघात, मच्या खाली आघात, तंद्रितः तच्या खाली आघात, मम वर्तमा वच्या खाली आघात, वर्तन्ते वच्या खाली आघात, तच्या खाली आघात, मनुष्या नुच्या खाली आघात, पार्थ सर्वशः सच्या खाली आघात. 24वा श्लोक आहे, त्याच्या पण खुणा घेऊया, हे दोन्ही श्लोक एकत्र म्हणता येतील. उत्सीदे युरिमे लोका, उत्सीदे उच्या खाली आघात, युरिमे लोका, नकुर्यां कुच्या खाली आघात, अनुस्वाराचा ङ, कख ग ग मधला, कुर्यां कर्म कच्या खाली आघात, चेदहम, संकरस्य सच्या खाली आघात, रच्या खाली आघात, संकरस्य च कर्ता कच्या खाली आघात, स्या, मुपहन्या हच्या खाली आघात, मिमाः प्रजाः. इथं काही नाही. पुन्हा एकदा बघा, उत्सीदे उच्या खाली आघात, युरिमे लोका, नकुर्यां उच्या खाली आघात, अनुस्वाराचा ङ, कर्म कच्या खाली आघात, संकरस्य सच्या खाली आघात, रच्या खाली आघात, कर्ता कच्या खाली आघात, मुपहन्या कच्या खाली आघात, मिमाः प्रजाः. यदि यहन्न वर्तेय, यदि यहन्न वर्तेय जातु कर्मण्य तन्वितः, जातु कर्मण्य तन्वितः, यदि यहन्न वर्तेय जातु कर्मण्य तन्वितः, मम वर्तमानो वर्तन्ते, मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः, मनुष्याः पार्थ सर्वशः, मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः, यदि ह्यहन्न वर्तेय जातु कर्मण्य तन्वितः, मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. उत्सीदे युरिमे लोका, उत्सीदे युरिमे लोका, न कुर्यां कर्म चेदहम्, न कुर्यां कर्म चेदहम्, उत्सीदे युरिमे लोका, न कुर्यां कर्म चेदहम्, संकरस्य च कर्ता स्या, स्वल्पविराम, संकरस्य च कर्ता स्या, मुपहन्यामिमाः प्रजाः, मुपहन्यामिमाः प्रजाः, संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः. उत्सीदे युरिमे लोका, न कुर्यां कर्म चेदहम्, संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः. गीताई बघा, मीची कर्मी न वागेन जरी आळस झाडुनी, सर्वथा लोक घेतील माझे वर्तन ते मग, सोडीन मी जरी कर्म नष्ट होतील लोक हे, होईन संकर द्वारा मीची घातास कारण. भगवंत म्हणतात कारण का, मागच्या श्लोकाला धरून भगवंत असं म्हणतात. मागचा श्लोक बघा 22वा, की नमे मला काहीही कर्तव्य नसताना सुद्धा मी कर्म करतो. मग का, कारण यदि अहम जातु अतींद्रितः कर्मणी न वर्तेय, कारण भगवंत म्हणतात मी जर कदाचित सावधपणे कर्मात तत्पर राहिलो नाही किंवा सावधपणे कर्म केली नाहीत, अतींद्रितः म्हणजे काय, की सावधतेने अशी जर मी कर्म केली नाहीत, तर काय होईल,
हे पार्थ सर्वशः मनुष्याः मम वर्त्म अनुवर्तन्ते. कारण हे अर्जुना, सर्व लोक माझ्याच मार्गाचं अनुसरण करतील. जर मी सावधपणे कर्म केले नाहीत, कर्मात तत्पर राहिलो नाही, तर हे अर्जुना, हे सर्व प्रकारे लोक माझ्याच मार्गाचं अनुसरण करतील. चेत अहम कर्म न कुर्याम इमे लोका उत्सीदेयुः. म्हणजे की अशा प्रकारे जर अहम कर्म न कुर्याम, मी जर कर्म केले नाही, तर हे सर्व लोक नाश पावतील. च संकरस्य च कर्तास्या इमा प्रजा उपहन्या. आणि या सर्व गोष्टीचा, या सर्व प्रजेचा घात करणारा, नाश करणारा मी होईन, मी करता होईन. कशाचा? या संकराचा किंवा या सर्व प्रजेचा घात करणारा मी ठरेन, असं भगवंत म्हणतात. म्हणून मला काम सावधपणे कर्म करणं अतिशय आवश्यक आहे. जर मी कदाचित सावधपणे कर्मात तत्पर राहिलो नाही, तर हे लोक मलाच फॉलो करणार आहेत. भगवंत म्हणतात माझ्याच मार्गाचं अनुसरण करणार आहेत. म्हणजेच मी जर कर्म अशा प्रकारे केलं नाही सावधपणे, तर सर्व लोकांचा नाश होणार आहे आणि त्या संकराचा मी करता होईल, म्हणजेच प्रजेचा घात करणारा होईल. आता भगवंतानी ह्याच्यामध्ये काय सांगितलं की अशा प्रकारे मी का कर्म करतो, अवतार कार्य घेऊन सुद्धा मी कर्म करत का राहिलो, याचं स्पष्टीकरण इथं भगवंत देत आहे. कारण सगळे जण माझंच अनुकरण करताय. सगळ्या म्हणजे भगवंत तर म्हणजे विश्वकर्मा सुद्धा परमात्माच आहे ना. त्यांनी जर कर्म केलं नाही तर सगळे जीव सुद्धा कर्मच करणारच नाहीये. सगळे कसे होतील? आळशी होतील, निष्काळजी होतील, टाळाटाळ प्रवृत्ती वाढेल. कारण आदर्श भगवंत आहे, भगवंतानीच कर्म केले तर आम्ही कशाला करायचं. हा जो या बाबतीत भगवंताला हे सांगायचंय की अशा प्रकारे मी सातत्याने कर्म करतो. जेव्हा तो भगवंत म्हणून कर्म करतो म्हणजेच काय, विश्वाचं चक्र सतत जसं आहे ते अखंड कित्येक शतक कित्येक काळ चालूच आहे, त्याच्यामध्ये काहीही खंड नाहीये. जर भगवंताने ठरवलं की अशा प्रकारे करायचं नाही त्याच्यावर ते कर्म, तर काय होईल, तर भगवंत म्हणतात विश्वातली सुसूत्रता नष्ट होईल. मी जर कर्माचा त्याग केला तर लोकही कर्माचा त्याग करतील. म्हणजे म्हणून भगवंतांनी सगळ्या लीला केलेल्या आहेत. बघा ना, अगदी लहानपणापासून भगवंताचं बघा, अगदी गोकुळात असताना काय केलं, गोकुळात असताना ते लहान मुलांबरोबर खेळले, पण खेळण्यातनं किती गोष्टी मुलांना समजून दिल्या. गोपाळ काला हा प्रकार काय आहे, सर्व प्रकारच्या माणसांनी एकत्र येऊन एकत्र भोजन करणं आहे आणि तो काला आहे, सगळ्यांचा डबा एकत्र करायचा आहे. याच्यातनं भगवंत काय काय शिकवत गेले तर बघा, की अशा प्रकारे गोपाळ काला केला. लोकांना आपल्या वागण्यातनं त्यांनी शिकवत गेलेले भगवंत. नंतर गृहस्थाश्रमामध्ये काय केलं, उत्तम प्रपंच केलेला आहे. प्रपंच कसा करावा हे सुद्धा भगवंतांनी स्वतःच्या वागणुकीतनं दाखवून दिलेलं आहे. किंबहुना मगाशी ते उदाहरण मी सांगितलं की कोणतंही काम आपल्या वाट्याला आलेलं उत्तमच करायचं. मग ते श्रेष्ठ आहे का कनिष्ठ विचार करायचा नाही. म्हणजे राजसूय यज्ञामध्ये पाय धुण्याचं काम केलं, उष्टी पत्रावळी उचलण्याचं काम केलं, म्हणजे आपल्या आधी केले, मग असे म्हणतात तसं आधी आपण केलं आणि मग सांगितलेलं. का? कारण भगवंत पुन्हा तेच सांगतात की लोक मला आदर्श मानतात. म्हणून अतींद्रिय हा शब्द जो वापरला ना, सावधपणे कर्म कसं करायचं ते भगवंत कायम बघा. जेव्हा जेव्हा तुम्ही भागवत ऐकता ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की भगवंताची प्रत्येक कृती उगाचच केलेली नाहीये. प्रत्येक कृतीमध्ये सावधपणा, अशा प्रकारे पुढच्या परिणामांचा विचार करूनच कर्म केलेले. अतिशय म्हणजे पुढच्या वेळ काळ पुढं काय होणार आहे या सगळ्याचा विचार करून भगवंतांनी कर्म केलेले. म्हणून ते अतींद्रित म्हटलंय ना की अतींद्रित कर्म, सावधपणे कर्म केलं पाहिजे. आणि कर्म करताना तिन्ही गोष्टी येतात, त्यात शारीरिक कर्म येतं, बौद्धिक कर्म येतं आणि मानसिक कर्म. तीनही गोष्टी का भगवंत पुन्हा पुन्हा जो सांगतायत की मी सावधपणे कर्म का करतो, कारण मी सावधपणे कर्म केले नाही तर लोक माझं अनुकरण करतील, ते भ्रष्ट होतील आणि याचं कारण मी ठरेन की त्याच्यामुळे. कारण लोक काय म्हणणार की तू जसा वागलास तसा मी वागलो. म्हणजे थोडक्यामध्ये
प्रजेचा घात करणारा मी होईल. कारण म्हणजे किती जबाबदारी, श्रेष्ठ माणसांची जबाबदारी किती वाढलेली आहे बघा. म्हणून त्याने सावधपणे कर्म केलं पाहिजे. जसं रामदास स्वामी नेहमी सांगतात ना, की सावध रहा, प्रत्येक वेळी सावधानता का सांगितली महत्वाची? कारण राजाचं ते कर्तव्य आहे. कारण राजाप्रमाणे प्रजा वागणार आहे, म्हणून सावधपणा महत्वाचा आहे. आणि इथे म्हणूनच भगवंत म्हणतात की मी कायमच कशी कर्म केली, तर सावधपणे कर्म केली. मी माझ्या कर्मामध्ये कायम तत्पर राहिलो आणि सावध राहिलो. किंबहुना बघा, अजून एक उदाहरण आपण जर घ्यायचं सावधपणाचं, भगवंत हस्तिनापूरला कृष्ण शिष्टाई गेले होते ना. भगवंत पांडवांच्या तर्फे शिष्टाईला गेले होते, म्हणजे पांडवांचा दूत म्हणून गेले होते, की काही कॉम्प्रोमाइज झालं तर बघावं. युद्धाच्या आधी पाठवायचं पूर्वीच्याकडे, की बघा तुमच्यामध्ये आजही असं होतं की शक्यतो युद्ध नको, आपण काही मार्ग निघतो का बघू, याच्यासाठी तो जायचा, वकील जायचा. किंवा शिवाजी महाराजांच्या काळातलं पण तुम्हाला माहिती की अशा प्रकारे शिष्टाईसाठी भगवंत गेलेले होते. पण आपण कौरवांच्या राज्यात जातो आहोत हे भगवंत कधीही विसरलेले नाही. दुर्योधन किंवा धृतराष्ट्र यांचे स्वभाव कसे आहेत ते कदाचित काय पुढे, म्हणजे हे सगळ्या कल्पनांची परिणाम का याची कल्पना त्यांना होतीच. म्हणून भगवंत एकटे गेले नाहीयेत, बरोबर संपूर्ण यादव सेना घेऊन गेलेले. दरबारात ते एकटे गेले, पण बरोबर संपूर्ण सेना तयार ठेवलेली आहे. आणि इकडे दुर्योधनाने डाव असाच टाकला होता की हा कृष्ण दरबारात आला की दरबारातच त्याला अटक करायची, तुरुंगात टाकायचं. हा प्लॅन आधीच झाला होता आणि भगवंतानी या सगळ्या गोष्टींची कल्पना आधीच केली होती. आणि त्याच्यासाठी पूर्वतयारी काय केली होती की सगळं सैन्य तयार ठेवलं होतं. आणि मग स्वतःचं सामर्थ्य त्यांनी प्रकट केलेच, की त्या सभेमध्ये त्यांनी दिव्य सामर्थ्य, की तुला काय वाटलं मी कोण आहे असं म्हणून जे स्वतःच थोडस लोकांना झलक दाखवली, विश्वस्वरूपाचं दर्शन आहे त्याची थोडी झलक त्यांनी दरबारात दाखवलेली आहे. पण याच्यामध्ये सांगायचं काय भगवंताला, की दुष्ट लोकांपासून सावध कसं राहायचं. म्हणजे हे जो शब्द वापरला अतिनिंदितः, सावधपणा प्रत्येक बाबतीत भगवंताचा आहे. किंबहुना चांगुलपणाचा सुद्धा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा सुद्धा सावधपणा कमी होतो. जे पांडवांच्या बाबतीत, युधिष्ठिराच्या बाबतीत आहे अति चांगुलपणा. आणि अति चांगुलपणाच्या पोटी त्याला भगवंताला अनेक वेळा सांभाळावं लागलेलं आहे. किंवा अर्जुन आणि भीम हे ह्याच्या सतत प्रतिज्ञा करायचे बघा. प्रतिज्ञा करताना सुद्धा विचार करायला पाहिजे ना. मनात आलं आणि प्रतिज्ञा केलं, जे ते जयद्रथाच्या बाबतीत युद्धामध्ये, की सूर्योदयाच्या पूर्वी जयद्रथाला ठार मारेन, नाहीतर मी अग्निभक्षण करीन. याच्यात सावधपणा नाहीच आहे. अशा प्रकारे मग प्रत्येक वेळी भगवंताला धावावं लागलं ना. भगवंत सावध होते कारण, पण यांना सारखं का सांभाळावं लागलं. सावधपणा त्यांनी सुद्धा अनेक वेळा सोडलेला आहे, पण भगवंताने वेळोवेळी सांगितलं. किंवा शेवटचा जो प्रसंग आहे की गदायुद्ध, दुर्योधन हा विलक्षण अतिशय उत्कृष्ट गदाधारी योद्धा होता आणि गदायुद्धात तो प्रवीणच होता. मग जेव्हा तो पाण्यामध्ये, शेवटचा जो प्रसंग आहे तो ताळ्यामध्ये जाऊन लपलेला आहे, सगळे कौरव गेलेले आणि दुर्योधन तिथे लपल्यानंतर हे पांडव तळ्याच्या काठी आले. आणि धर्मराजा काय दुर्योधनाशी बोलला, की असं कर, तू बाहेर ये सुयोधना, तू पाण्याच्या बाहेर ये आणि आमच्यापैकी कोणाशी तुला ज्याच्याशी वाटेल त्याच्याशी युद्ध कर. आता हा असं बोलणं हे वेडेपणाचं होतं की नाही. कारण दुर्योधन अत्यंत पराक्रमी आहे, त्याला तुल्यबळ माणसाचीच आहे, तर तो त्याने मारलं सुद्धा असं कदाचित पांडवांपैकी कोणाला. म्हणजे हा सावधपणा युधिष्ठिराच्या ठिकाणी नव्हता, तो भगवंताच्या ठिकाणी होता. आणि म्हणून भगवंतानी काय केलं, भगवंत रागवले आणि तिथे युधिष्ठिराला असं म्हणाले, युधिष्ठिर तू काय बोलतोयस, तू पूर्वीप्रमाणे पुन्हा हा द्यूताचा खेळ सुरू केलेला आहेस. हे द्यूत शकुनीच्या द्यूतापेक्षा कितीतरी पटीने भयंकर आहे. आणि मग त्यांनी पुढे असं केलं, थोडा सुद्धा वेळ न घालवता त्यांनी दुर्योधनाच्या वीरतेचं कौतुक करायला सुरुवात केली, की तू किती पराक्रमी, तू किती महान योद्धा आहेस. भगवंताची प्रत्येक कृती किती हुशारीची आहे बघा. डिप्लोमसी कशी असली पाहिजे हे भगवंताकडनं शिकायला हवं. की अशा प्रकारे त्यांनी दुर्योधनाचं इतकं कौतुक केलं की दुर्योधनाने स्वतःहून भीमाला पुकारलं, ललकारलं,
की माझ्या योग्यतेचा भीमच आहे, मी भीमाशी युद्ध करीन, जे भगवंताला हवं होतं. कारण त्यांनी भीमाशीच युद्ध करणं गरजेचं. सावधानता कशी असली पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारची भगवंताची सावधानता. आता गीतेमध्ये सुद्धा भगवंत बघा, अर्जुन असा याला म्हणतात, एक मिनिट, भगवंत अर्जुनाला जे म्हणताय की तू प्रत्येक वेळेला सावध राहायला पाहिजेस, ते का म्हणतात? कारण अर्जुन सुद्धा तसाच आहे ना. जेव्हा पहिल्या अध्यायाच्या वेळेला मोहात पडलेला आहे, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, नातेवाईकांच्या बाबतीत सावधपणे, युद्धाला आल्यानंतर योद्ध्यांनी कसं वागलं पाहिजे? सावधतेने वागलं पाहिजे. आणि तेव्हा म्हणजे पुन्हा पुन्हा अर्जुनाला मोहात न काढताना भगवंतांना अनेक प्रकारे उपदेश करावाच लागलेला आहे. हे महत्वाचं आहे की अशा प्रकारे भगवंतांनी प्रत्येक कर्म हे सावधतेने केलेलं आहे, दुसऱ्यांना सावध केलेलं पण आहे. कारण संपूर्ण भगवंत म्हणून सुद्धा सगळ्या विश्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मगाशी म्हटलं तसं, फॉर एक्झाम्पल, आता जर भगवंत विश्वाचे निर्माते आहे आणि भगवंतानी संपूर्ण सृष्टी निर्माण केलेली आहे, मग सृष्टी निर्माण केली तेव्हा पंचमहाभूतांची निर्मिती झालेली आधी माहिती. मग पंचमहाभूत सुद्धा त्याचप्रमाणे कर्म करत आहेत. आपल्या वाट्याला आलेलं कर्म हे सावधतेने करत आहे, सतत करत आहे. आता दोन शब्द ते भगवंतानी इथं वापरले, अतींद्रिय कर्म करतात. मग अतींद्रिय म्हणजे सावधतेने, आणि सततं कर्म. मग सततं कर्म करतायत, कसं करतायत तर ते बघा, पंचमहाभूत जर क्षणभर विचार असा केला की जर सूर्याने एक दिवस पूर्ण विश्रांती घेतली, किंवा प्राणवायू म्हणला की नाही बाबा एक 10-15 मिनिटं पृथ्वीवर नकोच, काय होऊ शकतं? म्हणजे आताच पृथ्वीवरचं सगळं जीवन यांच्या सातत्याने केलेल्या कर्मामुळे चाललेलं आहे. आणि भगवंत सावधतेने आणि सातत्याने दोन्ही गोष्टी महत्वाच्या. तर इथे भगवंत अशा प्रकारे म्हणतात की असं मी तुला सांगतोय की या प्रकारे तू कर्म केलं पाहिजेस. आणि पुढं काय सांगितलंय, पुढचा श्लोक बघा, संकरस्य करतास्या मुपहन्या मिमा प्रजाहा. जर मी अशा प्रकारे कर्म केलं नाही तर सगळे लोक नाश पावतील आणि संकराचा करता मी होईल. आता शब्द वापरलाय संकर. आता हा संकर शब्द पहिल्या अध्यायात पण गेलाय बघ. पहिल्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुन असं म्हणतो संकर होईल, आणि संकर झाल्यानंतर काय, कुलक्षये प्रणश्यंती. सगळं युद्ध केल्यानंतर युद्धामध्ये नाश होईल, कुळाचा नाश होईल, आणि मग काय होईल तर कुलस्त्रिया दूषित होईल, वर्णसंकर होईल. आता इथं जो वर्णसंकर शब्द वापरलाय पहिल्या अध्यायामध्ये आणि इथे जो संकर शब्द वापरलाय, दोन्हीचा अर्थ सारखाच आहे का? तर दोन्हीचा अर्थ सारखा नाहीये. तर विनोबांनी असं म्हटलंय की पहिल्या अध्यायामध्ये जो संकर म्हणलाय तो व्यभिचारजन्य संकर आहे, आणि इथं जो शब्द वापरलाय तो स्वकर्म परित्याग मूलक आहे. म्हणजे काय, स्वकर्माचा त्याग करणं हे दर्शवतो हा शब्द. वर्ण इथं जो संकर शब्द वापरलेला आहे. आणि हे दोन्ही प्रकार, संकराचे दोन प्रकार सांगितले थोडक्यामध्ये. एक म्हणजे व्यभिचारजन्य संकर आणि दुसरा सकर्म परित्याग मूलक संकर. आता इथं जो वापरलेला आहे तो कसा आहे, तर म्हणजे स्वकर्माचं आचरण न करणं या अर्थाने संकर शब्द वापरला. आणि पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाला अभिप्रेत काय होता की कुलस्त्रिया बिघडतील आणि काय होईल, आमच्या स्त्रियांवर अत्याचार होतील आणि त्यातून वर्णसंकर होईल. इथे जे वापरलाय तिथं याचा अर्थ काय, तिथं कर्मसंकर या अर्थाने वापर. कर्मसंकर म्हणजे काय, थोडक्यामध्ये आपण म्हणतो ना, जेणो काम तेणो थाय, दुजा करे तो गोता खाय. अशा अर्थाने आपलं काम आपणच केलं पाहिजे. जर आपलं काम दुसऱ्याने केलं तर काय होईल, कर्म योग्य पद्धतीने होणार नाही. म्हणजे काय होईल, थोडक्यामध्ये ज्या पद्धतीने कर्म चाललेलं आहे, आपण म्हणू ना की सुरळीत जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये काहीतरी गडबड निर्माण होईल. अगदी साधं व्यवहारातलं उदाहरण, आपण जर घरामध्ये प्रत्येकाने काम ठरवून घेतलं की हे काम तू करायचं, हे काम तू कर, आणि कायम त्याच पद्धतीने चाललंय, म्हणजेच काय, हे काम सुरळीतपणे चाललेलं आहे. जर आपण याचं काम दुसऱ्याने केलं तर काय होईल, कामात नक्की गडबड होईल, म्हणजे रोजचं रुटीन बिघडतं. मग हीच गोष्ट सगळीकडे आहे, समाजाच्या बाबतीत असू दे, राष्ट्राच्या बाबतीत असू दे, की आपलं प्रत्येकाने कर्तव्य कर्म योग्य पद्धतीने केलं तर समाज व्यवस्था सुरळीत चालेल, राष्ट्राची व्यवस्था सुरळीत झाली.
नाहीतर काय होईल, समाज व्यवस्था बिघडेल, राष्ट्र व्यवस्था बिघडेल. अशा अर्थाने इथं भगवंत म्हणतात की सुसूत्रता नष्ट होईल. मग भगवंत अवतारामध्ये अवतार घेऊन जे कर्म करत आहेत किंवा विश्वाचं काम जे भगवंत करतात, ते दोन्ही अर्थाने मी तुम्हाला सांगते की विश्वामधली सुसूत्रता सुद्धा नष्ट होईल. कशी? जर प्रत्येकाने आपलं कर्म करायचं नाही असं ठरवलं तर विस्कळीत होईल. म्हणून तो वर्णशंकर इथं संकर हा शब्द वापरला की अशा प्रकारे भगवंत म्हणतील. आणि शेवटी काय होईल? भगवंत असं म्हणतात, या सगळ्याचं कारण मी होईल. कसा? संकरस्य च कर्तास्या इमा प्रजा उपहन्या. मी या सगळ्याचा घात करणारा, नाश करणारा होईल. का? कारण मी सगळ्यांचा आदर्श आहे, माझ्याप्रमाणे सगळेजण कर्म करता आहेत. म्हणजे शेवटी जबाबदारी कोणावर येते? जसं आपण म्हणतो की घरातला जो करता आहे त्यांनी सगळी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. किंवा आपण असं म्हणतो की या खात्यामध्ये शिक्षण आता सगळा जो नीटच्या परीक्षेत गोंधळ झालेला आहे, मुलांना परत परीक्षा द्यावी लागणार, म्हणून काय आहे, मग मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. का? कारण त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. इथं भगवंत तेच सांगताय की मी सगळ्याचा काय आहे, माझ्या प्रमाणे सगळं जर जग आचरण करत असेल तर मी जर योग्य पद्धतीने वागलो नाही आणि मला जर सगळे फॉलो करता आहे तर सगळ्या प्रजेचा घात करणारा मी होईल.